काही दिवसांपूर्वी पंढरी शेठ फडके यांचं निधन झालं, पण त्या दरम्यान एक व्यक्ती चर्चेत आली, ती म्हणजे राहुल पाटील। खरं तर हवेत गोळीबार केल्यामुळे पंढरी शेठ फडके यांच्या गोळ्या राहुल पाटील यांना लागल्या। या गुन्ह्याअंतर्गत पंढरी शेठ फडके अनेक महिने तुरुंगात देखील गेले होते। खरं तर एका बैलगाडा शर्यतीत झालेल्या वादामुळे हा गोळीबार झाला होता। पण आता हाच राहुल पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालाय। तो पुन्हा आता शर्यतीत राडे करू पाहत आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 12 तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेवटची लढत ही कल्याणमधील गणपत गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यात होती, परंतु यामध्ये राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला। जिंकलेल्या गटानं आनंदात गुलालाची उधळण केली, मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला। राहुल पाटील याला राग आल्यानं तिथंच धिंगाणा सुरू झाला। दोन्हीही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली। त्यात राहुल पाटील यांनी त्याच्या सोबत असलेल्या एकानं जवळ असलेल्या पिस्तूलमधून एक राऊंड फायर केला। घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर 15 ते 20 जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। 336, 294, 141 व इतर कलमांसह गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।